नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुक येथे ज्योतिबाच्या मानाच्या सासनकाठीचे उत्साहात स्वागत. तीर्थक्षेत्र पाडळीकडे प्रस्थान. ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा देवालय येथे मानाची सासनकाठी घेऊन येणाऱ्या तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या निशाणाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. चैत्र महिन्याची चाहूल लागताच पश्चिम महाराष्ट्रात यात्रा जत्रांचा उत्साह उसळतो. याच काळात हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रा ही भव्य यात्रा ज्योतिबा डोंगरावर पार पडते. या यात्रेस दरवर्षी सुमारे 9 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतात. या यात्रेमध्ये पहिला मान तीर्थक्षेत्र पाडळी जिल्हा सातारा गावच्या सासनकाठीचा असतो. शासनाने नुकतेच तीर्थक्षेत्र पाडळीला ब वर्ग दर्जा बहाल केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ज्योतिबा यात्रेसाठी प्रस्थान करताना पाडळी गावातील श्री ज्योतिबा मंदिर पाडळी येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येतात. सासनकाठीला आकर्षक रेशमी पोशाख व हारांनी सजवलं जातं. पहाटे सुमारे 6:15 आरतीनंतर सासनकाठी ज्योतिबा डोंगराच्या दिशेने मार्गस्थ होते. प्रवासादरम्यान श्री भैरवनाथ मंदिर येथे प्रदक्षिणा घालून निशाण पुढे निघते. पाडळी, इंदोली, उंब्रज, कराड, कासेगाव, ऐतवडे बुद्रुक, बहिरेवाडी, जाकले, केकले अशा मार्गाने हजारो भाविक पायी, सायकल, बैलगाडी व वाहनांद्वारे 3 दिवसाचा प्रवास करत मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी सासनकाठी श्री यमाई देवी मंदिर येथे दाखल होते. येथे गुरव, भालदार, चोपदार व देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सासनकाठीचे पारंपरिक स्वागत केलं जातं. त्यानंतर सासनकाठी ज्योतिबा मंदिराकडे प्रस्थान करून मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालते व शिखरावरील निशाणाची भेट घेतली जाते. मानपानाच्या विधीनंतर सासनकाठी मुक्कामस्थानी परतते. परतीच्या प्रवासातही केकले, जाकले, बहिरेवाडी तसेच ऐतवडे बुद्रुक येथे भाविकांकडून सासनकाठीचे जल्लोषात स्वागत करण्यात येतं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. ज्योतिबाच्या नावाने नमस्कार. मी गणेश डहाणे आणि आमचे सर्व विश्वस्त ज्योतिर्लिंग देव ट्रस्ट पाडी सासनकाठी क्रमांक 1 आपली प्रथम क्रमांकाची चैत्र यात्रेत असणारी सासनकाठी पाडी गावातून चैत्र यात्रेसाठी प्रस्थान करून चालत वाडी रत्नागिरी येथे 31 तारखेला पोहोचली. 1 तारखेला मुख्य चैत्र यात्रेचा छबिना पार करून काल 2 तारखेला पाडळीकरांचा धाकटा छबिना करून तोफीची सलामी व परतीचा निरोप घेऊन या अनुक्रमे केकले मार्गे आज ऐतवडे येथे पोहोचलेले आहे. ऐतवडे या ठिकाणी ऐतवडे ग्रामस्थांनी आमचे भव्य असे स्वागत केले. महावीरप्पा पाटील यांनी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना पाडळीच्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. ऐतवडे या ठिकाणी दुपारी 12 वाजता छबिना पार पडेल व क्रमशः पुढे कासेगाव, कराड, इंदोली, वडगाव या असे मार्गक्रमण करत 5 तारखेला पाडी या ठिकाणी सदर सासनकाठीचं जल्लोषात आगमन व पाडी गावची मुख्य यात्रा संपन्न होईल. ही यात्रा संपन्न झाल्यानंतर दिनांक 9/4/2026 रोजी पाकाने होऊन सदर यात्रेची सांगता होईल. ज्योतिबाच्या नावानं आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.